इलेक्ट्रॉनिक मीडियाचं या ठिकाणी नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं मनापासून स्वागत करण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाने मागच्या 2 वर्षांमध्ये जे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले त्या निर्णयाची एकतर उजळणी करणं आणि दुसरं परवाच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शासनाने जे निर्णय घेतलेले आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवणं हा आजच्या या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे। आता जिल्हा प्रमुख चौगुले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक मोठी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना महिलांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली। आपण वर्तमानपत्रातून ती वाचलेली आहे, त्याचे डिटेल्स आपण वाचलेले आहेत आणि ज्यावेळी योजना जाहीर केली त्याच्याबरोबर तात्काळ महिला मोठ्या प्रमाणावर तहसील ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल या ठिकाणी किंवा त्या ज्या विंडोज आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी व्हायला लागली आणि ही अडचण लक्षात आल्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी काल या योजनेमध्ये ज्या त्रुटी होत्या किंवा ज्या सुधारणा करणं आवश्यक होतं किंवा लोकांची गैरसोय टाळणं आवश्यक होतं त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे आणि महिलांना उपयोगी पडणारे असे फेरबदल केले। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा फेरबदल आहे आणि जी गर्दी होत होती प्रामुख्याने ज्याला आपण डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणतो, आदिवास दाखला, तो आदिवास दाखला मिळायला खरोखर खूप त्रास होतो आणि आदिवास दाखला हा आपण ज्या गावी राहतो, जन्म झालेला आहे त्या ठिकाणचा लागतो। बऱ्याच महिला इतर ठिकाणाहून लग्न होऊन आलेल्या असतात आणि ती अडचण लक्षात आल्याबरोबर CM साहेबांनी डोमेसाइल सर्टिफिकेटची अट काढून टाकलेली आहे। त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखल्याची अट होती ती देखील काढून टाकण्यात आलेली आहे आणि आता चौगुले साहेबांनी सांगितलं तसं पिवळं किंवा केसरी कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे। पूर्वीच्या याच्यामध्ये 5 एकरच्या वर जमीन असणाऱ्यांना त्या महिलांना याचा लाभ मिळणार नव्हता। आता ती अट देखील साहेबांनी काढून टाकलेली आहे आणि अतिशय सुटसुटीत अशा प्रकारची योजना केलेली आहे आणि एका महिलेला वर्ष